नमस्कार. एकाक्षी एमपीएससी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, मी जे तुम्हाला म्हटलं होतं की आपण सरळ सेवेसाठी एक व्हिडिओ बनवू आणि तुम्ही पण चर्चा करा, मी पण चर्चा करते. जो एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता त्याच्या खाली तुमचे खूप चांगले चांगले रिस्पॉन्स आले आणि तुमचा म्हणजे प्रतिक्रिया छान होत्या तुमच्या सगळ्या. ठीक आहे, तर आज तो मुहूर्त आला आहे जो आपण व्हिडिओ बनवणार आहेत. आता बघा, मी या सगळ्या गोष्टींचा विचार केला, आपण कशा पद्धतीने पुढे मार्गक्रमण करू शकतो आपण आता ते ठरवूया. ठीक आहे, बघा मी विचार केला त्याच्यामध्ये काय काय गोष्टी मी नमूद केल्या आहे ते आधी समजून घेऊ. बरं, आधी हे समजून घ्या. म्हणजे एक सांगते की आता किती रात्री म्हणजे 10:15 झालेले आहेत. मी व्हिडिओ बनवायला घेतला आहे. दिवसभर माझे 2 लेक्चर होते ॲक्च्युली. त्याच्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की मी बुक्स बघून येईल तुमच्यासाठी, तर मी बुक्स बघायला गेली होती. म्हणजे बाकीचे पण कामं होते, मला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं एका, आणि मग त्यामुळे आज दिवसभर एकही व्हिडिओ पडलेला नाहीये. आत्ता मी फ्री झाले आणि 10:15 वाजता मी आता व्हिडिओ बनवायला घेतला आहे. म्हणजे हा व्हिडिओ आता अपलोड कधी होईल? निम्मे रात्री होईल. ठीक आहे, 12 झाला तरी खूप आहे, तुमच्यापर्यंत येणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर बघा मी आता जो काही विचार केला, आधी अभ्यासाशी रिलेटेड बोलून घेऊ आपण आणि त्याच्यानंतर आपण बोलूया बाकीचे काही मुद्दे आहेत आपण त्याच्याविषयी पण बोलूया. ठीक आहे, बघा आता मी मुद्दे काढलेले आहेत. तुमच्या कमेंट्स ज्या आल्या होत्या त्या पण मी पुन्हा रिकॉल केल्या, पुन्हा गेले तिकडे कोणी काय कमेंट्स केले आहेत ते पण मी बघितलं आणि त्यानुसार मी आता तुम्हाला सांगते. मी नोट्स काढलेले आहेत त्यानुसार. बघा आता जर सरळ सेवेचा आपण विचार केला तर बघा, सरळ सेवा कोणती पण असू द्या. ठीक आहे, पोलीस भरती असू द्या, वनरक्षक असू द्या, नंतर तलाठी असू द्या, इतर कोणत्याही ज्या सरळ नगर परिषदचं नाव घेतलं असेल मी, तर इतर कोणत्याही ज्या परीक्षा असतात त्यामध्ये बघा कॉमन गोष्ट काय आहे, तर मराठी, इंग्लिश, त्याच्यानंतर मॅथ्स, LR. ठीक आहे, हे 4 टॉपिक झाले किंवा 3 टॉपिक म्हणू शकतो आपण. आणि नंतर मग जे येतं ते GK GS ज्याला तुम्ही म्हणतात, ज्याच्यात सगळे सब्जेक्ट असतात, प्लस अजून काय असतं तर म्हणजे करंट, इन्क्लुडिंग करंट अफेअर्स. ठीक आहे, तर माझं म्हणणं काय होतं की आता अभ्यास करताना कसा करायला पाहिजे, म्हणजे मी तुमच्यासाठी काय करेल हे पण मी तुम्हाला सांगते आणि तुमच्याकडून मला काय अपेक्षा आहे हे पण सांगते. ठीक आहे, आता नीट ऐका मी काय म्हणते ते. पहिली गोष्ट, जे मला कमेंट्स आल्या होत्या, आता एक आहे प्रज्वल सर, तुमच्यासाठी मी जे वनरक्षक म्हटली होती, वनरक्षक जे कोणी स्टुडंट्स करत असतील तर मी आज बुक्स बघून आले वनरक्षकसाठी. तर मोस्ट ऑफ बुक्स कसे आहे हे समजून घ्या आधी. त्याच्यात सगळे सब्जेक्ट आहेत जे तुमचे, एक तर PYQ आहेत, मग त्याच्यात मॅथ्स, LR सगळंच आलं, लँग्वेजेस आल्या आणि बस बाकी त्या GSचे सब्जेक्ट आले. ठीक आहे, असे हे बुक्स आहे. मग मी त्यांना विचारलं की असं स्पेसिफिक सब्जेक्ट नाही आहे का, म्हणजे असं एक छोटूसं बुक नाही आहे का की ज्याच्यात फक्त वनरक्षकचे जे GSचे प्रश्न असतील, म्हणजे एन्व्हायरमेंटली रिलेटेड असतील ना, किंवा भूगोलाशी रिलेटेड असतील असे प्रश्न संच नाही आहे का तुमच्याकडे? त्यांनी एक पुस्तक मला दाखवलं, पण ते 2019चं होतं आणि तीच तेवढीच आवृत्ती होती जी मला एवढी मनापासून काही आवडली नाही. जर खरंच आवडली असती, जसं राजेश भराटे सरांचं मला लगेच आवडलं, तर मी ते तिथेच घेतलं असतं. मी त्यांनी इंडेक्स काय काय दिली होती त्याचा फोटो काढलेला आहे. दुसरी गोष्ट, प्रज्वल सर तुम्ही जे काही मला लिस्ट पाठवली होती बरोबर, ती लिस्ट मी आता लिहून घेते आणि त्यानुसार एक एक व्हिडिओ अपलोड करणं मला ते जास्त सोयीस्कर वाटेल. मी नंतर असाही विचार केला की एखादं भूगोलाचं नवीन पुस्तक घेऊया माइंड मॅपचं, आणि मग परमिशन घेऊन आपण ते पुस्तक दाखवायला स्टार्ट करू. पण शेवटी होतं काय मी तुम्हाला सांगते, शेवटी हेच होतं आहे की मला सुटसुटीत करून नोट्स काढून तुमच्यापर्यंत आणावंच लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला पाठ होतील त्या गोष्टी. त्यामुळे मी तो मुद्दा पण कॅन्सल केला. आता वनरक्षक वाले सगळे स्टुडंट ऐका. आता हे वनरक्षक, आता वनरक्षक वाले म्हटलं याच्यात राज्यसेवा करणारे पण येतील. वनरक्षक ही वेगळी एक्झाम आहे, पण वनरक्षकच्या नावाखाली जे काही मी व्हिडिओ टाकणार आहे हे सगळे व्हिडिओ खूप महत्त्वाचे असणार आहेत, कारण त्याच्यात भूगोल आहे, एन्व्हायरमेंट आहे, जे राज्यसेवा, UPSC कंबाईन या सगळ्या गोष्टींसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून जरी ते व्हिडिओ वनरक्षकचे असतील, टॉपिक वनरक्षकचे असतील, पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे ह्या सगळ्या, हे जे सगळे टॉपिक हे सगळ्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. तर प्रज्वल सर, मला तुम्हाला काय सांगायचं होतं की मी आता काय करेल, एक एक टॉपिक तुम्ही दिले आहेत ना त्यानुसार मी एक एक टॉपिक कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेल. त्या व्यतिरिक्त ऐका मी काय म्हणते आहे, त्या व्यतिरिक्त
जे कोणते स्टुडंट असतील जे वनरक्षकची तयारी करत असतील, आता मी वनरक्षकचा काय करेल, पहिला व्हिडिओ आणेल, त्याच्यात प्रज्वल सरांनी जे काही मला टॉपिक दिलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवेल. हळूहळू ते टॉपिक स्टार्ट करेल. आणि इतर विद्यार्थी जे वनरक्षकसाठी आहेत त्यांना जर असं वाटलं की अजून हे पण टॉपिक कंप्लीट करायला पाहिजे, हे आमच्या एक्झामसाठी महत्त्वाचे आहे, तर तुम्ही 100% मला तिथे कमेंटमध्ये मेन्शन करा. मी नक्कीच तुम्हाला म्हणजे ते टॉपिक तयार करेल तुमच्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर मला काय बोलायचं होतं की विशाल पाटील सरांनी नगर परिषदेच्या एक्झाम विषयी मला पूर्वीच मेसेज केला होता. मी त्यांना म्हटलं होतं मला थोडं ॲनालिसिस करू द्या, त्याच्यानंतर मी बोलते. पण बघा, वनरक्षक झाली, नगर परिषद झाली, याच्यात क्रायटेरिया काय आहे की एक ठराविक पासिंग दिलेलं आहे, बरोबर. जसं पोलीस भरतीला तलाठीला नाही आहे, यांनी काहीतरी पर्सेंटेजमध्ये आय थिंक पासिंग ठेवलेलं आहे. हा एक फरक आहे. ठीक आहे. तर मला म्हणणं काय आहे, नगर परिषद जरी असली किंवा वनरक्षक जरी असली, म्हणजे वनरक्षकमध्ये GSचे प्रश्न थोडे वेगळे येतात जे एन्व्हायरमेंट रिलेटेड आहे, पण बाकीचे जर आपण एकत्र केले तर आपण जे आदरणीय राजेश भराटे सरांचं पुस्तक बघतोय, ठीक आहे. आणि अजून एक मला ह्या सरांचं, राहुल सरांचं नाव घ्यायचं राहिलं, सॉरी, राहुल सरांचं नाव घ्यायचं राहिलं माझ्याकडून, 1-2 मिनिट. तर बघा, राहुल सरांनी पण वनरक्षक विषयी कमेंट केलेली होती. राहुल सर बोलले होते की वनरक्षकचे GSचे प्रश्न तुम्ही PYQ घ्या. आता मी तुम्हाला एक सांगते, PYQ हे मला शोधावे लागतील. ठीक आहे, शोधावे लागतील. मला समजा टेलिग्रामवर अवेलेबल झाले तर मी नक्कीच घेऊन येईल. हां, पण दुसरी गोष्ट, मी पेपर नाही, जिथे मी बुकशॉपमध्ये गेलेली, ठीक आहे. तर बुकशॉपमध्ये मी तुम्हाला सांगितलं की असे प्रश्न मला सापडत नाही आहे, कारण त्यांचे ठोकळे आहेत ज्याच्यात सगळे सब्जेक्ट आहेत, बरोबर, जे आपले होणार नाहीये. मी आता हळूहळू पुढे मार्गक्रमण करते, तुम्ही ऐका मला काय सांगायचं आहे. तर वनरक्षकचा एक आपला प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतोय, कळतंय तुम्हाला. जे कोणी वनरक्षक करतायत त्याची जबाबदारी मी घेती आहे. आता घेती आहे म्हणजे कसं, माझ्याच्याने जेवढं होईल तेवढं मी 100% देणार. समजा खूप मोठी काही अडचण आली, देऊ न करू असं काही, हो ठीक आहे, पण समजा काही अडचण आली तर तिथे खंड होईल. बाकी एवढा शब्द देते, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी वनरक्षकचे व्हिडिओ आणेल. तेच नाही, जे आपल्या सिरीज चालू आहेत त्या कॉन्स्टंट चालू राहतील. पण आता एक कळलं तुम्हाला, वनरक्षकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हां, कधी सॉल्व्ह झाला, जेव्हा मी बुक्स बघून आली, मला हे कळालं की बुक्स घेऊन काय फायदा नाही आहे. हां, झालं, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता वनरक्षकसाठी मी लेक्चर स्टार्ट करते. ठीक आहे, थोडे दिवस जातील, पण वनरक्षकसाठी लेक्चर्स येतील. राहतो नगर परिषदेचा प्रश्न, बाकीचे आता सरळ सेवेचे बाकीचे. हां, आता ज्या काही सरळ सेवेच्या एक्झाम राहता आहेत, तर आता नीट लक्षात घ्या. जे काही मी आदरणीय राजेश भराटे सरांचं पुस्तक तुमचं करून घेते आहे, त्या पुस्तकात बघा सरांनी ढळढळीत काय लिहिलेलं आहे नीट समजून घ्या. मी ऑलरेडी त्याच्यावरचं इंट्रोडक्टरी लेक्चर बनवलेलं होतं. नाही कोणाला काही माहिती असेल तिथे मी दाखवलेलं आहे. सरांनी काय म्हटलं आहे नीट बघा. वर्ष 2025च्या आवृत्तीमध्ये 8वी ते 12वी पर्यंतचे सर्व विषयांचे शालेय पुस्तकातील धड्यामागील प्रश्न 1 लाईन स्वरूपात दिले आहेत. हां, त्याचा फायदा आपणास नक्की होणार आहे. हे 1 लाईनर स्वरूपातील पुस्तक सर्व घटक यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. ठीक आहे, पुढे बघा. MPSC, PSI, STI, ASO या प्रश्नपत्रिकांसह पोलीस भरती 2006 ते 2025, तलाठी भरती 2012 ते 2025, महापोर्टलच्या सर्व प्रश्नपत्रिका यांचा अभ्यास करून त्यातील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या पुस्तकात समाविष्ट केलेले आहेत. आता जर आपण, आता जसं एका सरांनी सांगितलं की जिल्हा पोलीसचे घ्या, जिल्हा पोलीस शिपाईचे, हां, कोणी सांगतं तलाठीचे घ्या, कोणी बोलेल नगर परिषदेचे घ्या. आता मला सांगा, जर आपण स्मार्ट स्टडी नाही केला, हां, लेक्चर घेणारी व्यक्ती मी इथे एकटी, हां, आणि आपण स्मार्ट स्टडी नाही केला आणि तुम्ही सांगितलं याचे घ्या त्याचे घ्या, मी पण त्याच मार्गाने गेली, काय होणार आहे? तुम्ही पण मॅच्युअर्ड आहात. हां, काय होणार आहे? पुस्तकं येऊन पडतील, मी माझ्या पैशाने पुस्तकं घेईल, ते कोणतेही होणार नाही. त्यापेक्षा माझं म्हणणं काय आहे की आत्ता जे हे पुस्तक राजेश भराटे सरांची जी सिरीज चालू आहे, जे मी एका प्रश्नाभोवती सगळे आवाका त्यांचा कंप्लीट करते,
ही गोष्ट किती छान आहे, माझ्या दृष्टीने ही गोष्ट खूप छान आहे की जिथे आपण एका प्रश्नाच्या अवतीभोवती बाकीचे त्याचे रेफरन्स कव्हर करतो. आणि ह्याच गोष्टीमुळे जो मागे इश्यू झाला होता त्या इश्यूवर पण मी येणार आहे. आता मी त्या नावाचा उल्लेख करणार नाही, पण तुम्ही जे मला प्रत्येक वेळेस संकटकाळी किंवा कोणत्या वाईट काळात जे माझ्या पाठीशी उभे राहतात, त्यामुळे हा तुमचा अधिकार आहे की त्या घटनेचं पुढे काय झालं हे तुम्हाला समजायला पाहिजे. सो तो इश्यू रिझॉल्व्ह झाला आहे, मी त्याविषयी शेवटी बोलते. ठीक आहे, आता आपलं महत्त्वाचं मुद्द्याचं जे आहे ते आपण कंप्लीट करू. तर बाळांनो, एक गोष्ट नीट लक्षात ठेवा की सगळ्यात पहिली गोष्ट आहे, आपलं ऑलरेडी जो GK/GS चा पार्ट आहे, मग तो सगळ्या सरळ सेवेसाठी ज्याचा आवाका खूप मोठा आहे, आत्ताच मी प्रस्तावना वाचून दाखवली, तो खूप चांगला आहे. जे आपण करतो आहे ना, तो अभ्यास खूप चांगला आहे, ज्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला सगळे गोष्टी कव्हर करून देते प्रत्येक सब्जेक्टचा. हे पुस्तक कंप्लीट झालं, अजून एखादं हाती लागलं तर मी 100% ते पण घेईल. पण मी तुम्हाला सांगते, आपण थोडं प्रॅक्टिकल बोलू. हे पुस्तक व्यवस्थित करता करता आपल्याला कालावधी जाणार आहे. कालावधी गेल्यानंतर तुमच्या डिमांड अजून काय आहे बघा. आपला GSचा मुद्दा मार्गी लागतो आहे. प्रश्न विचारून विचारून विचारतातच किती, डिवायडेशन आहे. त्यामुळे फक्त हे घ्या ते घ्या असं करू नका. आणि दुसरी गोष्टी शेवटी सांगते मी. ती गोष्ट कळलं. एक मुद्दा, GK/GS इथे सगळ्या सरळ सेवेसाठी वेगळा पडतो आहे. वनरक्षक जे वेगळं आहे सब्जेक्ट, त्याचं पण कव्हर होतंय, म्हणजे GK/GSचा प्रश्न संपला. मॅथ्स सेलरसाठी मला अजून कमेंट आलेली नाहीये की मॅथ्स सेलरचे PYQ घ्या. ठीक आहे, त्यामुळे त्या विषयाविषयी म्हणजे बोलायला पाहिजे असं मला काही वाटत नाही. नाहीतर जर तुम्हाला अपेक्षा असली असती तुम्ही कमेंट केल्या असत्या. त्यामुळे तो माझा विषय नाही. राहतात मराठी इंग्लिशच्या ऑलरेडी कमेंट आलेल्या आहेत. ठीक आहे, मग थोडंसं मला रिलॅक्स होऊ द्या, थोडासा कालावधी द्या. कारण कधी कधी माझं इतकं शेड्यूल बिझी होऊन जातं की मला बाकी कोणताच विचार करायला सुचत नाही. एकदा का थोडंसं रिलॅक्स झाली, मी तुम्हाला म्हटलेलं आहे मराठी इंग्लिशचे PYQ मी घेते. आता याच्यातही जर तुम्ही म्हटले की पोलीस शिपाईचे मराठीचे घ्या, नंतर तलाठीचे वेगळे मराठीचे घ्या, तर हे बघा बाळांनो, ह्या गोष्टी पॉसिबल नाहीये. एक ॲनालिसिस तुम्ही करू शकतात की जर सरळ सेवेचे प्रश्न जर कोणत्या सब्जेक्ट भोवती किंवा कोणत्या टॉपिक भोवती फिरत असतील, तर समजा तुम्हाला असं वाटत असेल की ह्या टॉपिकवर खूप प्रश्न, आणि हे बघा, आता समजा एखाद्या विद्यार्थ्याने ही कमेंट केली, त्याला माहिती असेल, त्याचं खूप वाचन झालं असेल की प्रयोगावर खूप प्रश्न येतात, तर त्या विद्यार्थ्याने कमेंट करा की मॅडम, प्रयोगावर ह्या एक्झामला खूप प्रश्न आलेले आहेत, कृपया प्रयोग घ्या, त्याच्यावरचे प्रश्न घ्या. मग त्याच्यावरचे प्रश्न कशातलेही असू देत, MPSCला आलेले असू देत, सरळ सेवेला आलेले असू देत, कशातलेही असू देत, मी कुठून तरी कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि अशा कमेंटला तुम्ही अजून टॅग करून वाटल्यास लाईक करत जा. खाली जेवढे लाईक येतील ना, याच्यावरून भले तुम्ही त्या कमेंटला रिप्लाय नका देऊ, पण त्या कमेंटला लाईक करत जा. याच्याने काय होईल की नाही, ह्या विद्यार्थ्याने ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तिथे तुमची एकी दिसेल. ठीक आहे, अशा पद्धतीने मराठीचं तुम्ही घेणार आहे. नंतर इंग्लिशला समजा डायरेक्ट इनडायरेक्ट, नंतर क्वेश्चन टॅग, असे जर काही प्रश्न पडत असतील तर ह्या गोष्टी मेन्शन करा, मी त्याचे पण व्हिडिओ आणेल. मी काय म्हणते, फापट पसारा सगळं घेऊन जाण्यापेक्षा स्मार्ट स्टडी करूया आणि स्मार्ट स्टडी करून पुढे जाऊया. बरं, मी प्रत्येक याच्यात तुम्हाला माझी उदाहरणं देते. का देते? पुन्हा पुन्हा मला ते बोलायचं नाहीये. मी तुम्हाला काय सांगितलं, माझ्या 3 एक्झाम एकत्र होत्या. मला फक्त राज्यसेवेच्या एक्झामवर फोकस करायचा होता, मुख्य परीक्षेवर. पण माझी ग्रुप C ची पण होती, तलाठीची पण होती. तिन्ही एक्झाम मी पास झाले की नाही. तलाठीला मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलं, मी जाऊन बसले होते. मग थोडा ट्रस्ट माझ्यावर करा. आणि बाकी तुम्ही थोडी हातावर हात धरून बसणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने तर अभ्यास करणारच आहे ना. तुम्हाला सपोर्ट कुठे लागतो आहे की जिथे तुम्हाला काही गोष्टी अवघड पडतायत पाठ करण्यासाठी, बरोबर, तिथे तुम्हाला माझा सपोर्ट लागतो आहे. बाकी तुम्ही तर बऱ्याच गोष्टी मला कलेक्ट करून सांगताय की मॅडम याच्यावर प्रश्न पडताय, तुम्ही याच्यावर घ्या. जर ह्या पद्धतीने तुम्ही, कारण आता हा पिरियड नाहीये की मी एखाद्या गोष्टीचं अनालिसिस करणं. मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं, मी सरळ सेवेचे स्टुडंटच नाहीये. योगायोगाने मी तलाठीला जाऊन बसले, वेटिंग लिस्टमध्ये आले. पण मग आता तुम्हाला जर हे ढळढळीत उदाहरण दिसतंय की मॅडमचा, आणि हे पण सांगते, मी काय केलं होतं, 1-2 दिवस आधी मराठी इंग्लिशचे व्हिडिओ बघून गेले होते. ठीक आहे, जर एवढं करून जर मी जो काही आतापर्यंतचा अभ्यास आहे त्याच्यावर जर वेटिंग लिस्टला येऊ शकतो माणूस, तर मग तुम्ही हा ट्रस्ट करा ना की आपल्याला कितपत कोणत्या गोष्टीला द्यायचं आहे. कारण हे सगळे
आणि असंही नका मनात ठेवू की हां समोरच्या व्यक्तीला सांगून दिलं ती जबाबदारी उचलेल. तर कोणावर ढकलणं, एखादी गोष्ट कोणावर ढकलणं आणि मग आपण आरामशीर करणं, ही वृत्ती असेल कोणाची तर ती पण सोडून द्या. ठीक आहे. नंतर एखाद्या गोष्टीसाठी दुसरी गोष्ट, आता हे झालं मॅथ्स, मराठी, इंग्लिश. आता जर ह्या पद्धतीने आपण जाणार असू, आणि ते पण मी काय म्हणते, मराठी इंग्लिश पण मी घेते, पण थोडासा कालावधी जाऊ द्या. ठीक आहे. आता समजा एखादी ॲड आलीच तर मला सांगा मॅडम आता ॲड आली आहे, आमचे फॉर्म भरून घेतलेले आहेत. ते ॲड आल्यानंतर जर फॉर्म भरल्यानंतर जो काही कालावधी राहील ना, तेव्हा वाटल्यास मराठी इंग्लिश पटकन स्टार्ट करू. तोपर्यंत तुम्ही पण स्टार्ट करा, कारण आपल्याला एक न धड भाराभर चिंध्या करायच्याच नाहीये. भले काहीच नाही होऊ दे, काहीच नाही होऊ दे. आपलं आदरणीय राजेश भराटे सरांचं पुस्तक जरी झालं ना तरी खूप आहे. तुम्ही मला सांगा, आणि माझं शेड्यूल इतकं बिझी आहे, मी माझा जिल्हा सोडून बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरून येते, म्हणजे मला राहावं लागतंय, बरोबर. तर म्हणजे मी तुम्हाला हे पण सांगते की मी माझा ट्रायपॉड घेऊन फिरते, माझं शूटिंगचं सामान घेऊन फिरते. तर मग मला सांगायचं काय आहे की मी एकटीच पुरी नाही पडणार. तुम्हाला स्वतःचे हातपाय मारावे लागणार आहे, जे तुम्ही मारता आहे. पण तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांची जी अशी टेंडन्सी आहे ना की ऑर्डर करून मोकळं होऊन जायचं. आता मी तुम्हाला पुन्हा सांगते, मी इथे थांबलेली आहे, मी तुमच्यासोबत माझं बॉन्डिंग झालेलं आहे. ते फक्त आणि फक्त काही विद्यार्थी बोलते होत आहेत, त्यांच्या भावना मला कळत आहेत. ठीक आहे. त्यामुळे मी इथे अटॅच आहे तुमच्याशी. त्या दिवशी जो काही इन्सिडेंट झाला, मी म्हटलं आता मला बनवायचंच नाही, ते माझं पीक लेवल होतं की म्हणजे नाही, आता जर समोरच्याला किंमतच नाहीये, किंमतच नाहीये तर. आणि दुसरी गोष्ट, आजच मी कम्युनिटी पोस्टला थॉट टाकला आहे, अहंकार पण चांगला असतो किंवा अहंकार पाहिजे जिथे आपला आत्मसन्मान किंवा चारित्र्य आणि अजून काहीतरी, मला तो आता आठवत नाही येतो, ह्या गोष्टींची जेव्हा वेळ येते ना तेव्हा तो अहंकार पण गरजेचा असतो. हे मला तो थॉट मला आज याच्यासाठी आवडला, कारण जर कोणी ह्या गोष्टी टेक इट फॉर ग्रँटेड घेत असेल की मॅडम करतातच, मॅडम चांगल्याच आहे, माझ्या चांगुलपणाचा तुम्ही वेगळ्या अर्थाने फायदा नका घेऊ की मॅडम पोलीस शिपाईचे पण घ्या, मॅडम हे पण घ्या, ते पण घ्या. एक तर पद्धत बोलायची बदला. मी तर इतकी पोलाईट असते की समोरच्या व्यक्तीला वैतागेल, ते म्हणेल बाबा ही किती मवाळ बोलते. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे की जेव्हा मी चिडून बोलते तेव्हा मी चिडूनही बोलू शकते, माझे मुद्दे मांडू शकते. तर मला सांगायचं काय आहे, फक्त याच्यावर त्याच्यावर ढकलून पोस्ट तुम्हाला काढायची आहे, पोस्ट तुम्हालाच काढायची आहे. त्यामुळे एखाद्यावर ते बर्डन ढकलून तुम्ही पास होणार नाही आहात. स्वतःची लढाई आहे, तुम्हाला स्वतःलाच लढावी लागणार आहे. बाकीचे फक्त सपोर्टिव्ह असतात. राहिली माझी गोष्ट, जी काही घटना त्या दिवशी झाली, नंतर त्या सरांनी काय त्यांचं कम्युनिकेशन झालं, त्यांनी मेसेज केलेले. बरं, मी काय म्हणत होते की त्या सरांनी जे काही मला एक्सप्लेनेशन दिलं, त्यांनी जे एक्सप्लेनेशन दिलं त्याला मला काय बोलायचं होतं ते मी बोलले. आता ज्यांनी त्या कमेंट बघितल्या असतील त्यांना माहिती असेल, पण त्यांनी शेवटी मला सांगितलं की तो व्हिडिओ आता डिलीट करा. ठीक आहे. आणि मलाही काय ती गोष्ट वाढवायची नव्हती. ठीक आहे. आणि पहिली गोष्ट, सूडबुद्धीने वागणारी मी मुलगी जन्मात नव्हती आणि नाही आहे. ठीक आहे. जर त्यांना म्हणजे एक तर मला हा व्हिडिओ बनवायला भाग पाडत जाऊ नका, ह्या पीक लेवलला जाऊन एखाद्याला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करू नका. त्या सरांचं नावाचा उल्लेख मी करणार नाहीये. सर, मी जे काही आहे, जे काही झालं, मी त्या गोष्टीसाठी सोडलंय आता. रिझॉल्व्ह झाला आहे तो इश्यू. तुमचं एकाक्षी फॅमिलीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. चांगला अभ्यास करा आणि व्यवस्थित पोस्ट काढा आणि पुढे जा. ठीक आहे. कारण माणसाला माणूस म्हणून बघणारी मी मुलगी आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगते, मी 1000 वेळा तुम्हाला एक गोष्ट सांगते की जितकी मी शांत आहे ना, व्यवस्थित बोलतीये ना, तर त्या पद्धतीनेच तुम्ही पण रिॲक्ट होत जा. अरे रावीची भाषा माझी, असे मी पुन्हा सांगते, अरे रावीच्या भाषेने माझ्याशी अजिबात बोलायचं नाही. प्लीज, कृपया, हे शब्द घालून दिलेले आहेत. जी बोलण्याची पद्धत असते तुम्ही रिक्वेस्ट करू शकता. आणि बाकीचे जे नॉर्मल विद्यार्थी ज्यांचा मी त्यांची नावं घेत असते, तर आता एक सर आहेत ज्यांचे आता सध्या कमेंट येत नाहीये, ते तर मला दुपार झाली की ते विचारायचे, मॅडम आज अजून पण एक व्हिडिओ आला नाहीये, मी त्यांच्यावर चिडायला पाहिजे का?
अजिबात नाही. मला हे कळतं की कुठे चिडायला पाहिजे आणि कुठे शांत बसायला पाहिजे. आणि चिडते पण मी कधी, जेव्हा पीक लेवल होते, म्हणजे अति झालेला असतो, अतिरेक झालेला असतो. बरं ठीक आहे, तो इश्यू रिझॉल्व झालेला आहे. माझ्याकडून सरांना हार्दिक शुभेच्छा. सर चांगला अभ्यास करा आणि तुमच्याही संपर्कात कधी ते सर आले, सलोख्याने राहा, मैत्रीपूर्ण नातं वृद्धिंगत करा आणि कृपया कधीच कोणाला मानसिक त्रास होईल असं वर्तन कोणीच करू नका. ही गोष्ट तर मी जर तुम्हाला बोलत आहे तर मी स्वतः तशी आहे, ठीक आहे. आणि समोरचा जर वाकड्यात घुसत असेल काही गरज नसताना, तर मग मला बोलतं व्हावं लागतं, ठीक आहे. हे झालं आता त्या दिवशीचा इश्यूचं. आणि हे जे मी म्हटली तो व्हिडिओ, ते बरं झालं मला म्हटले की तो डिलीट करा. मलाच तो व्हिडिओ ठेवायचा नव्हता, मला ह्या गोष्टी करायच्याच नाहीये. त्यांनी फक्त म्हणणं गरजेचं होतं. बरं, तो व्हिडिओ डिलीट होत नसतो, तो प्रायव्हेट केलेला आहे, एवढंच मला सांगायचं होतं. मी त्यांना ते मेसेजमध्ये पण लिहिलेलं आहे ही गोष्ट, ठीक आहे. तो एक इश्यू झाला. आता दुसरी गोष्ट, ती घटना घडल्यानंतर मी शेवटी काय विचार केला की करायचंच नाहीये. म्हटलं मला मी बॅचेस लॉन्च करेल, भले 1-2 विद्यार्थ्यांनी घेतली तरी चालेल, पण मला हे फुकटचं आता शिकवायचंच नाहीये. त्याच्यानंतर मी तर तुम्हाला एका शब्दातच सांगितलं आणि तो माझा निर्णय फिक्स होता. आणि जो मी व्हिडिओ बनवला ना, तो व्हिडिओ ॲक्च्युलीमध्ये कोणालाच माहिती नाही की मी तो व्हिडिओ रात्री बनवला. इवन रात्री अपलोड झाल्यानंतर तो माझ्या आईने बघितला, पण तिने एका शब्दाने मला विचारलं नाही का गं काय झालं. सकाळी मी उठली, माझी कामं करत होती, नंतर बघते माझी बहीण तो व्हिडिओ बघत होती. मग म्हटलं का गं तुम्ही मला एका शब्दाने विचारलं नाही. ते म्हणे आम्हाला माहिती आहे ना, काहीतरी झाल्याशिवाय तू बोलणार नाही. त्यामुळे त्यांनी कोणीही इंटरफेअर केलं नाही. दुसरी गोष्ट, मी जे माझ्या भावाशी कन्सल्ट करत असते प्रत्येक गोष्ट, मी त्याच्याशीही केली नाही. तो पूर्ण निर्णय माझा होता. त्या पूर्ण गोष्टींना उत्तरं मला द्यायची होती. आणि घरच्यांनी पण, मी तुम्हाला हे खरं सांगते, घरच्यांनी पण इंटरफेअर केलं नाही. जेव्हा त्यांनी व्हिडिओ बघून ते गप्प राहिले. म्हटलं त्यांनी एका शब्दाने विचारलं नाही मला. नंतर मग जेव्हा हळूहळू मी स्वतःहून सांगायला लागले, म्हटलं मी तुमच्याशी चर्चा करायला आलेच नाही म्हटलं, आणि मला करायची पण नव्हती. माझे सर्वस्वाने तो निर्णय माझा होता, सर्वस्वाने मी तो निर्णय घेऊन तो व्हिडिओ बनवला होता, ठीक आहे. तर थोडंसं वागताना बोलताना काळजी घ्या. मला एक कमेंटवर बोलायचं आहे, कमेंट, पण त्याच्या आधी मला बोलायचं आहे. ह्या सरांचं नाव घेऊन मी बोलले, पण असं कोणी गृहीत धरू नका याच्यापूर्वी जे कोणी उद्धट सारखे बोललेले आहेत. 1, 2, 3, 4 असे 4 विद्यार्थी असे आहेत. 2 विद्यार्थी एका कॅटेगरीमध्ये येतात आणि एक विद्यार्थी आहे ते अजून वेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत. त्यांनी हे गृहीत धरू नका की मी तुमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे किंवा तुम्हाला मी सूट दिलेली आहे, ठीक आहे. त्यामुळे ही वॉर्निंग समजा की कोणतीही कमेंट करताना कोणत्याही बाबतीत तुमचा राईट नाही येतो. यूट्यूब चॅनल माझा आहे आणि आक्षेपार्ह मी काही करत नाहीये, हे जगजाहीर आहे. त्यामुळे बोलताना पुन्हा एक कमेंटचं मी तुम्हाला सांगते. जे एक व्हिडिओ मी तो नंतर, त्यांनी भाषण कमी लेक्चर द्या, अशी ती कमेंट होती. त्या सरांचंही नाव मला घ्यायचं नाहीये. पण एक गोष्ट, जेव्हा एखादा माणूस अगदी मनापासून एखादी गोष्ट सांगत असतो ना, त्याच्या मागे काहीतरी त्याच्या भावना दडलेल्या असतात. त्याला उपहासात्मक काहीतरी बोलून त्याला डिवचू नका. त्या सरांना मी अजूनही त्यांचं नाव घेत नाहीये. अजून एका सरांचं नाव आहे आणि अजून मी 2 विद्यार्थी म्हणते जे एकाच कॅटेगरीमध्ये मला बसवायचे आहेत. त्यांनी गृहीत धरू नका की मी कोणत्या गोष्टीला पॉझिटिव्ह आहे तुमच्याकडून आलेल्या कमेंट्सला, ठीक आहे. मी फक्त याच्यासाठी शांत राहते की ठीक आहे, ॲक्च्युली मला तुमचे वय माहिती नाही, पण तुमचं तारुण्याचं वय आहे सगळ्याच पोरांचं. तर मी असा विचार करते, ठीक आहे, लहान आहेत, येईल त्यांना काही दिवसांनी कळेल कसं वागायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे. तर त्यामुळे मी रिॲक्ट होत नाहीये, मी गोष्टी सोडून देते आहे, याचा अर्थ तुम्ही चुकीचा घेऊ नका, ठीक आहे. तर आणि ॲक्च्युली हे जे 2 मुलं म्हणतीयेत मी, हे 2 एका कॅटेगरीतले, यांच्याकडे बघण्याचाच व्ह्यू माझा खूप चांगला होता. म्हणजे जे मुलांची नावं मी आत्ता घेते ना, चांगले म्हणून, त्या कॅटेगरीमधले हे माझे स्टुडंट होते. आणि वाईट याचं वाटतं की मग मी ओळखायला चुकली का. ट्रॅक बदलतोय, आपलं अभ्यासाचं चॅनल आहे, ट्रॅक बदलू नका. अभ्यासावर फोकस करा, अभ्यास करून मोठं व्हा.
मी पण तुम्हाला एवढं सगळं इन डिटेल कशासाठी सांगते, तुम्ही काहीतरी घडावं आणि पुढे जावं याच्यासाठीच सांगते. हे झालं माझं तुम्हाला थोडक्यात सांगून. पुढची गोष्ट कमेंटवर मी येते. मला एक सांगायचं आहे, माझी शिकवण्याची पद्धत जी आहे ती ह्या पद्धतीने राहणार आहे की मी एक सब्जेक्ट घेतला किंवा एक प्रश्न घेतला, त्याच्या अनुषंगाने काही जी माहिती असेल ते मी शिकवेल. धडाधड फक्त PYQ घ्यायचे आणि रट्टे मारायचे आणि तेच वाचत जायचं आणि डोक्याच्या म्हणजे जे मतितार्थ असतो तो नाही घ्यायचा. फक्त एक आहे, हा ठीक आहे हे पाठ झालं, अशा पद्धतीने मी तेव्हाही अभ्यास केला नाही आणि आता मी दुसऱ्यांना शिकवतानाही तसा अभ्यास करणार नाही. राहिली गुगलची गोष्ट, गुगल वापरून तुम्हाला दाखवणं मला सोपं पडतं. एखादा इतिहासाचा प्रश्न असेल तर उठा, ते पुस्तक जम्बो पुस्तक घ्या, तेवढ्या याच्यासाठी ते चाळा, त्याच्यानंतर मग तुम्हाला ते दाखवा. स्वतः विचार करा, कमेंट करणाऱ्यांनी विचार करा की मला गुगल लई आवडतं का, हां लई आवडतं का नाही आवडतं का, हे आता डिसिजन तुम्ही घ्या. हां कारण ज्याला करावं लागतं ना त्याला, म्हणजे एक पेज प्रिपेअर करण्यासाठी मी किती वेळ घालवलेला असतो हे माझं मला माहिती असतं, कळलं. म्हणून म्हणते कमेंट करताना काळजीपूर्वक करा. एखाद्याशी बोलताना आधी हे बघा की ती व्यक्ती कोणत्या फेजमधून जाती आहे. हां राहिली आता जे मी म्हटलं की मी म्हटलं एखाद्या 2 विद्यार्थ्यांनी जरी घेतले ना पण त्यांना कदर असेल, आपण त्यांच्यासाठी करू हे बंद. हां हे माझं त्या दिवशीचा डिसिजन होता. त्याच्यानंतर ज्या काही 1-2 स्टुडंट्सच्या कमेंट आल्या ठीक आहे, आणि त्याच्यानंतर ज्या आल्या त्या व्हिडिओच्या खाली आणि त्याच्यापूर्वी काही स्टुडंट्सच्या येऊन गेल्या, जेव्हा मी याच्याशी रिलेटेड जो शॉर्ट व्हिडिओ बनवला होता ना की आपण सरळ सेवेचं, त्याच्या खाली ज्या कमेंट आल्या मी ते सांगते. जो मेन व्हिडिओ होता की त्याच्या मी म्हटलं की आता मला करायचं नाही, त्याच्या खाली ज्या कमेंट आल्या ना त्या कमेंट वाचण्यासारख्या होत्या. हां मी त्या कमेंट तुम्हाला दाखवणार नाही आहेत, पण त्या कमेंट जेव्हा माझ्याच घरच्यांनी वाचल्या, माझ्या आईने वाचल्या, माझ्या बहिणीने वाचल्या, माझी आई तर म्हटली तुझ्या काही कमेंट वाचून माझ्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हटली माझ्या अंगावर काटे येतात. हां मी नंतर हा विचार केला की म्हणजे आता जर मला कोणी म्हटलं काय वाचती आहे, माझे बहिणीने येऊन बघितलं, मी तुमच्या कमेंट वाचण्याच्या मनस्थितीतच नसते. कारण त्या म्हणजे जेव्हा मला त्या मोठ्याने वाचून दाखवायच्या असतात ना, निम्मी कमेंटपर्यंत आली ना मी, माझा कंठ दाटून आलेला असतो. या पद्धतीने तुमच्या कमेंट आहेत, म्हणजे त्याच्यात इतक्या भावना जोडलेल्या असतात. ठीक आहे, तर या टाईपच्या त्या कमेंट असतात की मी स्वतः त्या वाचून नाही दाखवू शकत, कारण त्या वाचून दाखवताना माझा कंठ इतका दाटलेला असतो की मी पुढे काही कंटिन्यू करू शकत नाही. या काही कमेंट होत्या, जो व्हिडिओ मी आता प्रायव्हेट केला त्याच्या खाली आलेल्या, त्यामुळे त्या कदाचित तुम्हाला दिसणार नाही, आणि बाकीच्या काही परवा तेरवा ज्या आलेल्या त्या काही अशा कमेंट आहेत. तर मी पुन्हा सांगते, याच्यात माझा काडी मात्रही स्वार्थ नाही आहे, ना मला कोणी येऊन पैसे देत आहे किंवा मला काही यूट्यूबकडून पैसे मिळत आहेत. हे माझं सगळं निस्वार्थ भावनेने चालू आहे. इवन एका सरांची कमेंट आता उल्लेख करावा का नाही इथपासून माझा म्हणजे त्या सरांना आवडेल का नाही, पण अर्थात त्यांनी केली आहे म्हणजे काही प्रॉब्लेम नसेल त्यांना. पण त्यांची कमेंट ही होती, आणि सॉरी सर जर मी ह्या कमेंटचा उल्लेख करते आणि तुम्हाला जर वाईट वाटत असेल तर, पण कदाचित तुमच्याकडून इतर विद्यार्थी काहीतरी तर घेतील. माझा व्ह्यू तर तुमच्याकडे बघण्याचा खूप चांगलाच आहे. त्या दिवशी तर मी तुमच्याशी बरंच कमेंटच्या माध्यमातून चर्चा केली. जेव्हा मी हे म्हटलं की नाही मला नाही शिकवायचं नाही आहे, त्या व्हिडिओच्या खाली त्या सरांची कमेंट होती, जी पहिली कमेंट होती. नाही तर कधीही त्या व्यक्तीला मी ऐकलेलं नाही आहे, कधी मी पाहिलेलं नाही आहे ना त्यांनी कधी कमेंट केलेली आहे. त्यांची कमेंट ही होती, सर मी पुन्हा सॉरी म्हणते जर तुम्हाला आवडत नसेल मी ह्या कमेंटचा उल्लेख करते आहे, पण जनहितासाठी लोकांना याचं गांभीर्य कळावं त्याच्यासाठी मी ह्या कमेंटचा उल्लेख करते. त्यांनी सांगितलं मॅडम मी एका गरीब घरातला माणूस आहे, कधी मी मोठे क्लास मी फक्त नगरपालिकेच्या काय जिल्हा परिषदेच्या शाळेत गेलो असू तेवढाच. तुमचे व्हिडिओ मी प्रत्येक व्हिडिओ बघतो, प्रत्येक व्हिडिओला लाईक करतो, मी तुमच्या हातापाया पडतो. आता हे तर मला अजिबात ही कमेंटच ऐकवायची नव्हती, पण मला त्यांचं काय सांगायचं तेवढंच, अजिबात मला ही कमेंट ऐकवायची नव्हती. पण बघा कोणत्या परिस्थितीत लोक कामं करतात आणि अभ्यास करतात. पण तुम्ही व्हिडिओ बंद नका करू म्हणे, मी तर क्लास काही लावू शकत नाही आणि
लोकांच्या ठिकाणी मी जनावरं सांभाळण्याचं काम करतो आणि त्या लोकांच्याच मोबाईलवरून मी तुमचे व्हिडिओ बघतो आणि त्यांच्याच मोबाईलवरून त्यांनी मला ती कमेंट केली होती. ठीक आहे. जेव्हा ही कमेंट माझ्या घरच्यांनी पण ऐकली, माझी बहीण ते येऊन मला म्हणे, तू बॅचेस कधी करूच नको, तू विद्यार्थ्यांनाच शिकवायचं काम कर, पैशाचा विचारच करू नको. पैशाचा विचार तेव्हाही माझ्या मनात नव्हता, आजही नाहीये आणि भविष्यातही नाहीये. मी तुम्हाला सांगते, आहे कुठेतरी प्रत्येकाचं आर्थिक नियोजन असतं आणि का नसावं, असायलाच पाहिजे. पण जेव्हा एखादी व्यक्ती निस्वार्थ भावनेने तुम्हाला आपला वेळ देते, जीव तोडून काहीतरी शिकवते, जीव तोडून स्वतःचे भावना शेअर करते, ज्याला तुम्ही भाषण म्हणता, त्या एकाच विद्यार्थ्याने मला ती कमेंट केलेली, भाषण. बाकी मला खूप साऱ्या कमेंट ह्याच आहे की तुम्ही जे तुमचे अनुभव शेअर करता ना ते खूप चांगले असतात. तर हे जे विद्यार्थी आहेत ना, असे विद्यार्थी नसले ना माझ्या यूट्यूब चॅनलवर, माझ्या म्हणण्यापेक्षा आपल्या एकाशी फॅमिलीमध्ये असे विद्यार्थी नसले ना तरी मला चालणार आहेत. मी खरं तुम्हाला सांगते. बरं, हे यूट्यूब चॅनल माझं आहे, मग माझी अरेरेवी चालणार आहेत का? अरेरेवी मी कधी केलेली नाही आहे. नेहमी इथे ना चांगल्या गोष्टींना वावच देण्यात आलेला आहे. जर मला नाकारायचंच असलं असतं ना, प्रज्वल सरांना नाकारलं असतं, कामाजी लोकरे सरांना नाकारलं असतं, विशाल पाटील सर आहे, शीतल साळुंके मॅडम आहेत, असे कितीतरी स्टुडंट्स आहे ना, मी त्यांच्या कमेंटला उत्तरच दिली नसती जर माझंच चालवायचं असलं असतं तर. जरा बघा, मागे जाऊन बघा, कशा कोणत्या स्टुडंट्ससाठी मी सेपरेट व्हिडिओ आणलेले आहेत. आणि हे फक्त एखाद्या 2 विद्यार्थी असतात ना जे विनाकारण डिवसतात, त्यांच्यामुळे हे बोलतं व्हावं लागतं मला. त्यामुळे बघा आधी काय करतेय मी. तर म्हणजे फुकट मिळत असेल म्हणजे कोणीतरी कोणत्या भावनेने करत असेल, ही जी मानसिकता आहे ना ही सोडून द्या. मी त्या दिवशीच तुम्हाला सांगितलं की तुम्हाला कुठून तरी एक्स्ट्रा पैसा मिळतोय किंवा तुम्ही लाच घेताय आणि त्याच्यातून तुम्ही मग दुसऱ्याला काहीतरी मदत करताय आणि मग तुम्ही म्हणत असाल की हे माझं पुण्य आहे. तर हे तुमचं पुण्य नाहीच आहे. कोणाचं तरी तुम्ही ओरबाडून घेताय आणि मग त्याच्याने दुसऱ्याला मदत करताय, हे तुमचं पुण्य नाहीच आहे. तुमचं पुण्य हे आहे की तुमच्या ताटात जेवढं आहे ना लिमिटेडमध्ये, त्याच्यातच एखाद्या भुकेल्याला तुम्ही तुमच्या ताटातली अर्धी भाकर देता आणि याला म्हणता पुण्य. तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत ना त्याच्यातून तुम्ही काहीतरी दान धर्म करताय, त्याला म्हणता पुण्य. या गोष्टीला पुण्य नाही म्हणत की कोणाचं तरी घ्यायचं आणि मग ते धुण्यासाठी दुसऱ्याला द्यायचं. कळलं? त्यामुळे मला बोलते नका करत जाऊ. ठीक आहे. आणि पुन्हा सांगते, विनम्र भाषेत मी पण बोलत असते, विनम्र भाषेत तुम्ही पण बोलत जा. ठीक आहे. आणि त्या व्हिडिओच्या दिवशी किंवा याच्यापूर्वीही मला या टाईपचा एक लॉंग व्हिडिओ बनवावा लागला होता. तेव्हाही ज्या कोणत्या विद्यार्थ्यांनी माझ्या पाठीशी उभे राहिले, माझा स्टँड घेतला, मला नेहमी ते पाठीशी उभे राहतात. माहिती आहे, अशा व्हिडिओमधून एक गोष्ट काय कळते मला, हे कळतं की कोण फक्त माझ्याशी कामापुरतं बोलतं आणि कोण मी संकटात असतानाही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहतं किंवा माझ्यासोबत राहतं. जे कोणी ह्या पद्धतीने म्हणजे काही स्टुडंट आहेत, मी काहींचं कौतुकही करते, पण काही स्टुडंट आहेत जे फक्त कामापुरते बोलतात माझ्याशी. मग बाकी माझ्या आयुष्यात काय चालू आहे किंवा यूट्यूबवरच मला काही त्रास होतो आहे का, असे काही व्हिडिओ आले तर ते विद्यार्थी बोलते नाही होत. पण ठीक आहे, तुम्ही नसेल बोलायचं तुम्हाला नका बोलू, पण ॲटलिस्ट ज्या विद्यार्थ्यांनी मला सपोर्ट केलेला आहे त्यांचं म्हणजे त्यांना मी मनापासून आभार म्हटलेच पाहिजे. कारण ह्या फेजमधून मी पण गेलेली आहे की जेव्हा मी विद्यार्थी दशेत असताना जर कोणत्या शिक्षकांना दुसऱ्यांना त्रास झाला तेव्हा मी काय केलेलं आहे हे मला माहिती आहे. ठीक आहे. त्यामुळे जेव्हा असे विद्यार्थी माझ्या पाठीशी उभे राहतात तेव्हा मी म्हणजे स्वतःला तुमच्यात बघते. तर थँक्यू सो मच, जे तुम्ही त्या दिवशी पण उभे राहिले आणि पूर्वी एक व्हिडिओ बनवला होता तेव्हाही तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिले. इव्हन त्या व्हिडिओशी रिलेटेड काहींनी त्या व्हिडिओ खाली कमेंट नव्हती केली, दुसरीकडे जाऊन केली होती, पण त्यांनी सांत्वनपर आणि चांगली बूस्ट होण्यासाठी व्हिडिओ मला कमेंट केलेल्या होत्या. तर खरंच थँक्यू, कारण ह्या गोष्टी करायला पण खूप हिंमत लागते जी तुम्ही दाखवलेली. ठीक आहे. बाकी आता अजून एक गोष्ट जी मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितली होती, जो मी प्रायव्हेट केला त्याच्यातही सांगितली, की तुम्ही लोक एखाद्या शिक्षकांना एखाद्या क्लासला पैसे भरतात म्हणजे तुम्ही त्या लोकांना विकतच घेऊन घेतलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला सगळंच दिलं पाहिजे आणि प्रत्येक स्पून फिडिंग केलं पाहिजे.
ह्या मताची मी विद्यार्थी दशेतही नव्हते आणि मी आत्ता तर अजिबात नाही आहे. मी दोन्ही फेजमध्ये गेलेली आहे. मला माहिती आहे, इवन माझी मोठी बहीण जी ST आहे तिचेच हे वाक्य आहे की सगळं काही शिक्षकांकडून घेणं म्हणजे अशी अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. ठीक आहे. त्यामुळे खरंच म्हणजे आणि त्यात जर तुम्हाला क्लास योगायोगाने खूप चांगला भेटला असेल ना, तर उलट त्या शिक्षकांचे ऋणी माना. म्हणजे हे नका करू की मग सगळं आपल्याला द्यायला पाहिजे. मी पुन्हा सांगते, लोक ओळखायला शिका. लोक ओळखणं फार गरजेचं असतं. नाहीतर मग आपण एखाद्या चांगल्या व्यक्तीला त्याला त्रास देऊन आपण त्याच्या आयुष्यातून निघून जातो किंवा तोच हाकलून देतो मग आपल्याला आपल्या त्या स्वतःच्या आयुष्यातून. पण त्याच्यानंतर जे रट्टे घट्टे बसतात ना, मग तुम्हाला हे कळतं की अरे आपण कोणाशी वाईट वागलो. तर अशा गोष्टी करू नका. लोक ओळखा. ठीक आहे. आता तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून हे तर कळालं की माझी शिकवण्याची पद्धत कशी असणार आहे. मॅथ्स सेलरसाठी तुम्ही कोणी मागणी केली नाही आहे, त्यामुळे मला ते नाही वाटत आहे. त्याच्यानंतर इंग्लिश मराठीसाठी मी तयार आहे. थोडा कालावधी जाऊ द्या भले. आणि कमेंटमध्ये बिनधास्त बोला. खूप जण बोलतात. प्रज्वल सरांना माहिती आहे मी बोलते कशी. खूप साऱ्या नंतर कामाजी लोकरे सर तर मला वरच्यावर किती कमेंट करत असतात लेक्चर कधी येणार आहे ह्या गोष्टीसाठी. त्यांना विचारा. मी अक्षरशः त्यांना सांगते की आता मी त्या प्रोसेसमध्येच आहे, मी अभ्यासच करते आहे. इतके इनडेप्थ मी त्यांना आन्सर्स दिलेले आहे. त्यामुळे मला हे कळतं की कोणाला काय, कोणती व्यक्ती कोणत्या प्रकारची आहे. ठीक आहे. ऑर्डर नका सोडत जाऊ कमेंटमध्ये. पोलीस शिपाईचे प्रश्न घ्या, हे घ्या ते घ्या. हां, एक व्यक्ती आहे, त्यातही मला कितपत वेळ असतो हे समजून घ्या. हां, मी तुम्हाला सांगितलं जशी आज मी बिझी होते. माझे ऑफलाईनचे 2 लेक्चर्स होते. हां, तेवढ्यातल्या तेवढ्यात मी तशीच बाहेर गेली. वनरक्षकसाठी पुस्तकं बघितले, बाकीचे बघितले. मला पुन्हा ट्रायपॉड पण घ्यायचा होता, तो पण घेतला. कारण हा एकच ट्रायपॉड मी सगळीकडे घेऊन फिरते आहे, तर मला 2 ट्रायपॉड घेण्याची गरज पडली. अशा काही गोष्टी होत्या. तर एवढ्या बिझी शेड्यूलमधून मी करत असते. आणि जरी मी तुम्हाला एक आहे, मी पुन्हा सांगते, मला तुमच्याकडून एक नया पैशाची अपेक्षा नाही आहे आणि मी करणार पण नाही. मी जर तुम्हाला ही कमिटमेंट दिली आहे ना की मी तुमच्यासोबत सध्या निःशुल्क आहे, तुमचे एक्झाम्स होऊ द्या, हां, हे पुस्तक कंप्लीट होऊ द्या, त्याच्यानंतर मला काय करायचं आहे ना, मी पेड बॅचेस करेन. तुम्ही माझे मुलं आहात या बाबतीत. हां, की तुम्ही एक आई जसा वसा घेते ना, वसा म्हणजे मी तुम्हाला शब्द दिलाय, तसं मी तुम्हाला म्हणते की मी जर तुम्हाला म्हटलंय ना राजेश भराटे सरांचं पुस्तक मी तुमचं करून घेणार आहे, तर करून घेणार आहे. मानवी शरीराला मर्यादा असतात. जर त्या मर्यादेनुसार जर कधी खंड पडला तर खंड पडेल, नाही तर मी तुमच्यासोबत अखंड आहे. हां, त्यामुळे बाकीचे कोणतेही किंतु परंतु तुम्ही पण मनात ठेवू नका माझ्याविषयी. आणि तुम्ही पण व्यवस्थितच राहा. मी पण तुमच्यासोबत कायम आहे. ठीक आहे. आता GK GS आपलं होऊन जाईल. करंट आपलं सोबत चालू आहे. मॅथ्स नाही, मॅथ्स सेलरचा विषय नाही. इंग्लिश मराठी मी तुमचं म्हणते करून घेईल. आणि वनरक्षकसाठी मी लेक्चर सांगते आहे. ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. तर या व्यतिरिक्त तुम्हाला काय हवं असेल किंवा काही आयडिया असतील, ह्या तुम्ही मला सांगू शकतात. काही प्रॉब्लेम नाही आहे. बोलतं व्हा, त्याच्यातून आपल्याला मार्गच मिळेल. ठीक आहे. तर मला असं वाटतं, आता बोलण्यासारखं तर खूप आहे, पण जे मला वाटतं जे महत्त्वाचं होतं तेवढं सफिशियंट आहे माझ्या दृष्टीने. ठीक आहे. तर नक्कीच काय सांगायचं असेल खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण मला असं वाटतं जो मेजर सरळ सेवेचा जो प्रॉब्लेम आहे आपला, काय करावं काय न करावं. हां, आणि मी पुन्हा सांगते, तुम्ही तर हातावर हात धरून बसलेले नाहीच आहात, तुम्ही स्वतः अभ्यास करत आहात. त्यामुळे मी तुम्हाला सपोर्टिव्ह आहे. फक्त मेन जंग लढायची आहे तुम्हाला किंवा मेन मैदानात तुम्हाला उतरायचं आहे. पण ॲज अ गुरु म्हणून मी तुम्हाला नक्कीच पाठबळ द्यायला तयार आहे. फक्त काही थोडं मला ॲडजस्ट करत जा. मानवी शरीरात मी पण जन्म घेतलेला आहे. जशा तुम्हाला लिमिटेशन्स आहे तसे माझ्याही शरीराला लिमिटेशन्स आहे. त्यामुळे इकडे तिकडे लेक्चर्स होतील. आणि समजा तुमच्या एक्झामच खूप लवकर आल्या, समजा पुस्तकच कंप्लीट नाही झालं, पण एवढं लक्षात ठेवा की माझ्या परीने मी 100% देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा देण्याचा प्रयत्न करत राहणार आहेत. ठीक आहे. फक्त ह्या गोष्टींमुळे जे कमेंटच्या माध्यमातून जे काही बाचाबाची होते, ही गोष्ट घडू नका देऊ. एकमेकांना सांभाळून घ्या. तर मग एवढंच बोलून मी आता हा व्हिडिओ समाप्त करते. आपण काय असेल तर तुम्ही मला नक्की सांगा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.